महत्त्वाची बातमी समोर येते। गोव्याहून हजरत निजामुद्दीनला जाणारी एक्सप्रेस दुर्घटनेतून बचावलेली आहे। गोवा हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस बर्निंग ट्रेन होता वाचलेली आहे। मनमाड स्थानकातून ट्रेन सुटताच चाकाखाली आग लागल्याची घटना उघडकीस आलेली आहे। स्टेशन मास्टरांच्या सतर्कतेमुळे या सगळ्या प्रवाशांचा प्राण वाचलेला आहे। नांदगाव रेल्वे स्थानकात ट्रेन थांबवून ही आग विझवण्यात आलेली आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रईस शेख। रईस, नेमकी काय घटना घडलेली आणि सगळे प्रवासी आता सुरक्षित आहेत का? आम्ही गोवावरून हजरत निजामुद्दीनकडे जाणाऱ्या गोवा एक्सप्रेसच्या मनमाड जेव्हा निघाली तर दिल्लीकडे जात असताना नांदगाव आणि पांजण रेल्वे स्थानकाच्या दरम्यान त्याचे जे लायनर ब्रेक असतात त्याचे घर्षण होऊन त्यात आग लागली होती। सुदैवाने ही बाब पांजण रेल्वे स्टेशन मास्टरच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि ती आग विझवली। त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि गाडी 15 मिनिटांनंतर दिल्लीकडे रवाना झाली। रईस, आग लागण्यामागचं नेमकं काय कारण समोर आलं? सध्या तापमानात वाढ झाली आहे आणि त्यामुळे जे गाडीचे चाक असतात आणि ब्रेक लायनर असतात त्याचं तापमान वाढेल आणि त्याच्या घर्षणीमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज त्याने व्यक्त केला जात आहे आणि त्यामुळे वारंवार त्या गाडी थांबवून त्यांचा जो तापमान वाढ झाला त्याचा कमी करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे। निश्चित रईस, स्टेशन मास्टरांच्या सतर्कतेमुळे अनेक प्रवाशांचा प्राण वाचले। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।